Okay, good afternoon to all. In the last lecture, we have studied two devices, that is the Fresnel biprism and Lloyd's mirror. Now, both these devices are used to obtain two coherent sources from a single source. Though the principle of operation of both the devices are different, but their function or their working is same. So Fresnel biprism as well as Lloyd's mirror, these are the devices which are used to obtain two coherent sources from a single source. And that's why in the laboratory we can perform the various experiments on the interference of light. Now let us take the difference between Fresnel biprism and Lloyd's mirror. आपण काल आणि परवाच्या लेक्चरमध्ये फ्रेस्नेल बायप्रिझम आणि लॉइड्स मिरर हे दोन डिव्हाइसेस आपण लर्न केले. दोघांचं काम काय आहे की टू गिव्ह द टू कोहेरंट सोर्सेस फ्रॉम ए सिंगल सोर्स. एक सिंगल सोर्स पासून आपल्याला दोन कोहेरंट सोर्सेस लाईटचे सोर्स देण्याचं काम हे फ्रेस्नेल बायप्रिझम आणि लॉइड्स मिरर करतात. देअर प्रिन्सिपल ऑफ वर्किंग इज डिफरंट. त्यांचे प्रिन्सिपल्स काय वेगवेगळे आहेत, बरोबर. तर आपण आता त्यांच्यातलं आपण बघितलं की हाऊ द इंटरफरन्स टेक प्लेस अँड व्हॉट इज द फ्रिंज विड्थ फॉर लॉइड्स मिरर ॲज वेल एज फॉर फ्रेस्नेल बायप्रिझम आपण ते बघितलं. आता आपण एक थोडासा प्रयत्न करूया की या दोघं डिव्हाइसेसमध्ये काय फरक आहे फ्रेस्नेल बायप्रिझम मध्ये आणि लॉइड्स मिरर मध्ये. तर लॉइड्स मिरर म्हणजे हा एक प्रकारे हा यालाच लॉइड्स मिरर समजा तुम्ही. हा जो स्क्रीन आहे माझा यालाच लॉइड्स मिरर समजा. बघा हा एक पूर्ण काचेचा भाग आहे, त्याची मागची बाजू काय केलेली ब्लॅक पेंटेड केलेली आहे, बरोबर. तर दिस विल ऍक्ट ॲज ए लॉइड्स मिरर. सो दिस मिरर वॉज डिवाइस बाय द सायंटिस्ट लॉइड्स आणि म्हणून त्याला आपण लॉइड्स मिरर असं म्हणतो. आणि बायप्रिझम कसा कन्स्ट्रक्ट करतात तर दोन थिन प्रिझम एकमेकाला जोडले जातात बेस टू बेस आणि त्याच्यापासून जे डिव्हाइस तयार होतो त्याला आपण फ्रेस्नेल बायप्रिझम म्हणतो. ते दोघं याच्यामध्ये नेमका काय काय फरक आहे, दोन चार गोष्टीतला त्याच्यातला फरक आहे तो आपण आपल्या स्लाइडच्या माध्यमातून बघूया. सो लेट अलाउ मी टू शेअर द स्क्रीन. मी स्क्रीन शेअर करतोय तुमच्याशी. आपल्याला फक्त फरक बघायचा आहे की फ्रेस्नेल बायप्रिझम आणि लॉइड्स मिरर याच्यामध्ये काय फरक आहे. सो लेट अस सी द डिफरन्स बिटवीन द फ्रेस्नेल बायप्रिझम आणि लॉइड्स मिरर. आता फ्रेस्नेल बायप्रिझम जो आहे टू कोहेरंट सोर्सेस आर प्रोड्युस्ड बाय फिनॉमिनन ऑफ रिफ्रॅक्शन थ्रू द बायप्रिझम. म्हणजे दोन सोर्स आपल्याला कसे मिळतात तर ड्यू टू द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, बरोबर. सो टू कोहेरंट सोर्सेस आर ऑब्टेन्ड फ्रॉम द फ्रेस्नेल बायप्रिझम बाय द फिनॉमिनन ऑफ रिफ्रॅक्शन, बरोबर. तर रिफ्रॅक्शन मुळे आपल्याला दोन सोर्सेस मिळतात. ऑन द अदर हँड in the Lloyd's mirror two coherent sources are produced by phenomenon of reflection at the Lloyd's mirror. म्हणजे एकामध्ये रिफ्रॅक्शन होते तर दुसऱ्यामध्ये काय होते रिफ्लेक्शन. फ्रेस्नेल बायप्रिझम मध्ये आपल्याला दोन सोर्स रिफ्रॅक्शन मुळे मिळत आहेत तर लॉइड्स मिरर मध्ये आपल्याला दोन सोर्स रिफ्लेक्शन मुळे मिळत आहेत, एवढं लक्षात घ्या. नंतर आपण एक कॉमेंट केला होता की सेंट्रल ब्राईट फ्रिंज फ्रेस्नेल बायप्रिझम मध्ये एक सेंट्रल ब्राईट फ्रिंज असते आणि तशीच लॉइड्स मिरर मध्ये पण सेंट्रल ब्राईट फ्रिंज सेंट्रल फ्रिंज मिळते. तर बायप्रिझम मध्ये द सेंट्रल फ्रिंज इज काय असतं की बायप्रिझम मध्ये आपण ज्यावेळेला स्क्रीनवर आपण फ्रिंजेस पाहतो, ज्यावेळेला आपण फ्रिंजेस स्क्रीनवर पाहतो तर सेंटरला एक ब्राईट फ्रिंज असते आणि त्याच्या आजूबाजूला डार्क आणि ब्राईट फ्रिंजेस असतात. Dark and bright fringes. So the central bright fringe is surrounded by alternate dark and bright fringes on both sides. म्हणजे आपण समजा हा सेंटर पॉइंट पकडला तर वरच्या बाजूला पण डार्क आणि ब्राईट फ्रिंजेस आणि खालच्या बाजूला पण डार्क अँड ब्राईट फ्रिंजेस आपल्याला दिसतील. पण लॉइड्स मिररच्या बाबतीमध्ये जर आपण तो स्क्रीन त्या मिररला टच केला, समजा दिस इज द स्क्रीन
अँड इफ दिस स्क्रीन टचेस द मिरर एका एंडला, तर त्यावेळेला सेंट्रल फ्रिंज जी असते ती डार्क असते. द सेंट्रल फ्रिंज इज डार्क. पण आता जसं बाय प्रिझम मध्ये दोघं बाजूला आपल्याला फ्रिंजेस मिळतात, तसं या लाईट्स मिरर मध्ये दोघं बाजूला आपल्याला फ्रिंजेस मिळत नाही. तर द फ्रिंजेस आर ऑन द ओनली वन साइड ऑफ द सेंट्रल पॉईंट. म्हणजे सेंट्रल पॉईंटच्या वरती किंवा आपल्याला खालच्या बाजूला फ्रिंजेस मिळतात. जनरली वरच्या बाजूला फ्रिंजेस मिळतात. बरोबर. नंतर द कंडिशन फॉर ब्राईट फ्रिंज काय असते बाय प्रिझम मध्ये, द फॉर ब्राईट फ्रिंज पाथ डिफरन्स इज इक्वल टू n लॅम्बडा, आणि फॉर डार्क फ्रिंज path difference is equal to 2n plus 1 lambda by 2. These are the conditions for bright and dark fringe in case of Fresnel biprism. आणि लॉइड्स मिरर मध्ये मात्र त्याचे उलट आहे. द पाथ डिफरन्स हा 2n plus lambda by 2 असला पाहिजे फॉर ब्राईट फ्रिंज, आणि पाथ डिफरन्स इक्वल टू n लॅम्बडा फॉर डार्क फ्रिंज. म्हणजे दोघांच्या कंडिशन्स काय आहेत, कम्प्लिटली अपोजिट्स आहेत. बरोबर. तर फॉर ब्राईट फ्रिंज इन बायप्रिझम एक्सपेरिमेंट the path difference must be n lambda, and for dark fringe the path difference must be 2n plus 1 lambda by 2. And in Lloyd's mirror, for bright fringe the path difference is 2n plus 1 lambda by 2, and for dark fringe the path difference is n lambda. Opposite आहे. So in biprism the complete set of fringes is obtained. आपण बघितलं की ऑन द बोथ साइड्स ऑफ द सेंट्रल फ्रिंज आपल्याला दोघं बाजूला आपल्याला फ्रिंजेस मिळतात, पण तसं लाईट्स मिरर मध्ये होत नाही. सो इन लाईट मिरर्स a few fringes are on one side of the central fringe are observed. The central fringe being itself invisible. म्हणजे सेंट्रल फ्रिंज जी असते ती त्याच्यामध्ये दिसत नाही. जर आपण तो स्क्रीन त्या मिररला टच केला तर मात्र सेंट्रल फ्रिंज काय असते, डार्क असते. सो द सेंट्रल फ्रिंज इज इटसेल्फ इनविजिबल. आणि बाय प्रिझम मध्ये सेंट्रल फ्रिंज इज ऑलवेज ब्राईट. इकडे लाईट्स मध्ये सेंट्रल फ्रिंज इज ऑलवेज डार्क. इन सिंगल इन बाय प्रिझम एक्सपेरिमेंट द सेंट्रल फ्रिंज इज लेस शार्प. इन लाईट्स मिरर द सेंट्रल फ्रिंज इज very sharp. The two coherent sources are of exactly equal intensity. हा एक महत्वाचा पॉइंट आहे. जे बाय प्रिझम मध्ये दोन जे व्हर्च्युअल सोर्स आपल्याला मिळतात त्यांची दोघांची इंटेन्सिटी काय असते, सारखी असते. कारण दोघं व्हर्च्युअल सोर्सेस दिसतात आपल्याला. बोथ आर व्हर्च्युअल, नॉट रिअल. पण तसं लाईट्स मिरर मध्ये नाहीये. लाईट्स मिरर मध्ये एक इमेज आपल्याला डायरेक्ट दिसते आणि एक इमेज रिफ्लेक्ट होऊन दिसते. तर जी रिफ्लेक्ट होऊन इमेज दिसते तिची इंटेन्सिटी थोडीशी कमी असते. सो द टू कोहेरेंट सोर्सेस आर नॉट ऑफ एक्झॅक्टली इक्वल इंटेन्सिटी in the case of Lloyd's mirror. The intensity of virtual source is slightly less than that of the real source. आणि जर आपण व्हाईट सोर्स ऑफ लाईट वापरला, म्हणजे व्हाईट सोर्स ऑफ लाईट मीन्स द लाईट कंटेनिंग मेनी वेवलेंग्थ्स. सो विथ व्हाईट लाईट सोर्स द सेंट्रल फ्रिंज इज व्हाईट अँड ब्रॉड. द सेंट्रल फ्रिंज जे असेल ते आपल्याला असे व्हाईट मिळेल आणि ब्रॉड मिळेल. आणि जर आपण व्हाईट सोर्स आपण याच्यासाठी वापरला लाईट्स मिरर साठी, तर आपल्याला सेंट्रल फ्रिंज is dark and narrow. So these are the few points which differentiates between the Fresnel biprism and Lloyd's mirror. Now today I have decided to discuss the important topic, that is the Stokes treatment. So it is very important, phase change on reflection. So this is the another topic. आता या टॉपिक मध्ये काय आहे की फेज चेंज ऑन रिफ्लेक्शन, याला म्हणतात स्टोक्स ट्रीटमेंट. बिकॉज दिस ट्रीटमेंट किंवा हे जे डेरिव्हेशन आहे, इट इज गिव्हन, दिस एक्सप्लेनेशन इज गिव्हन बाय द सायंटिस्ट स्टोक्स, म्हणून त्याला स्टोक्स ट्रीटमेंट म्हणतात. तर आता समजा सपोज दिस इज द मीडियम, आणि या मीडियमवर आपण लाईट इन्सिडेंट करतोय. म्हणजे एका बाजूला समजा आता एक्स आणि वाय ही जी लाईन आहे या डायग्राम मध्ये, वरच्या बाजूला एअर मीडियम आहे आणि खालच्या बाजूला डेन्सर मीडियम आहे. म्हणजे डेन्सर मीडियम मध्ये समजा ग्लास आहे. तर आपण क्यू या पॉइंटला इफ यू इन्सिडेंट ए लाईट, आता आपल्याला काय बघायचं की फेज चेंज ऑन रिफ्लेक्शन. म्हणजे जर लाईट रिफ्लेक्ट झाला, वेन द लाईट इज गेट रिफ्लेक्टेड, तर त्याच्या फेज मध्ये काय चेंजेस होतात. फेज
त्याच्या फेजमध्ये काय चेंज होतो दॅट वी हॅव टू सी युजिंग द स्टोक्स ट्रीटमेंट. म्हणून त्याला फेज चेंज ऑन रिफ्लेक्शन, म्हणजे ज्यावेळेला लाईट रिफ्लेक्ट होतो त्यावेळेला त्याच्या फेजमध्ये चेंज घडून येतो, हे आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं आहे. तर समजा पी क्यू हा एक इन्सिडेंट लाईट आहे. पी क्यू काय इन्सिडेंट लाईट आहे. एक्स वायच्या वरती रेअर मीडियम आहे, म्हणजे एअर मीडियम आहे समजा, आणि खालच्या बाजूला डेन्सर मीडियम आहे, म्हणजे समजा ग्लास मीडियम आहे. तर ह्या रेअर मीडियम पी क्यू काय तुमचा इन्सिडेंट लाईट आहे. पी क्यू काय इन्सिडेंट लाईट. आता क्यू या पॉइंटला हा या लाईटचं काय होईल, तो काही प्रमाणामध्ये रिफ्लेक्ट होईल, क्यू आर डायरेक्शनने तो रिफ्लेक्ट होईल, आणि क्यू टी डायरेक्शनने काय रिफ्रॅक्ट होईल. क्यू टी डायरेक्शनने काय तो रिफ्रॅक्ट होईल. आता किती रिफ्लेक्ट होईल आणि किती रिफ्रॅक्ट होईल इट डिपेंड्स अपॉन द मीडियम. त्या मीडियमवर तो डिपेंड करेल की किती प्रमाणामध्ये तो रिफ्लेक्ट झाला आणि किती प्रमाणामध्ये तो रिफ्रॅक्ट झाला. मग किती प्रमाणात तो रिफ्लेक्ट होईल हा जो फॅक्टर आहे तो इट इज डिटरमाइंड बाय कोएफिशिएंट ऑफ रिफ्लेक्शन. इट इज डिटरमाइंड बाय रिफ्लेक्शन एम्प्लिट्यूड रिफ्लेक्शन कोएफिशिएंट. आणि किती प्रमाणात तो रिफ्रॅक्ट होईल इट इज डिनोटेड इट इज डिटरमाइंड बाय द एम्प्लिट्यूड ट्रान्समिशन कोएफिशिएंट. एम्प्लिट्यूड ट्रान्समिशन कोएफिशिएंट. तर आता समजा आपण रेअर मीडियम मध्ये एम्प्लिट्यूड रिफ्लेक्शन कोएफिशिएंट आर आहे. एम्प्लिट्यूड रिफ्लेक्शन कोएफिशिएंट आर आहे, आणि या खालच्या मीडियम मध्ये एम्प्लिट्यूड ट्रान्समिशन कोएफिशिएंट टी आहे. एम्प्लिट्यूड ट्रान्समिशन कोएफिशिएंट टी आहे. तर हा ए या एम्प्लिट्यूडचा जो लाईट आपण इन्सिडेंट करतोय क्यू या पॉइंटला, तर तो किती प्रमाणात रिफ्लेक्ट होईल आणि किती प्रमाणामध्ये ट्रान्समिट होईल. तर ए इंटू आर एवढा तो रिफ्लेक्ट होईल, कारण आर काय एम्प्लिट्यूड रिफ्लेक्शन कोएफिशिएंट. आर काय एम्प्लिट्यूड रिफ्लेक्शन कोएफिशिएंट. मग जर ए एम्प्लिट्यूडचा आपण रे इन्सिडेंट केला तर त्याच्यातला ए इंटू आर एवढा हा काय होईल रिफ्लेक्ट होईल, आणि ए इंटू टी एवढा काय होईल ट्रान्समिट होईल. कारण डेन्सर मीडियम मध्ये टी काय, डेन्सर मीडियम मध्ये टी काय एम्प्लिट्यूड ट्रान्समिशन कोएफिशिएंट. काय एम्प्लिट्यूड ट्रान्समिशन कोएफिशिएंट. आता आपण काय करूया की यांच्या डायरेक्शन रिव्हर्स करूया. आपण ए एम्प्लिट्यूडचा आपण लाईट इन्सिडेंट केला क्यू ला, आपल्याला क्यू आर हा रिफ्लेक्टेड लाईट मिळाला आणि क्यू टी हा ट्रान्समिटेड लाईट मिळाला. आता असा विचार करा की हे दोन लाईट रेज आपण रिव्हर्स केले, आपण हे रिव्हर्स केले, तर रिव्हर्स केल्यानंतर आपल्याला ओरिजिनल एम्प्लिट्यूड मिळायला पाहिजे. बरोबर, म्हणजे समजा एका बाजूने आपण एक एम्प्लिट्यूडचा लाईट पास केला, तो काही प्रमाणामध्ये रिफ्लेक्ट झाला, काही प्रमाणामध्ये ट्रान्समिट झाला. जर आपण या रिफ्लेक्टेड आणि ट्रान्समिटेड लाईटच्या डायरेक्शन्स आपण चेंज केल्या तर आपल्याला ओरिजिनल लाईट मिळायला पाहिजे. आपल्याला काय मिळायला पाहिजे ओरिजिनल लाईट मिळायला पाहिजे. मग आता आपण काय करूया की हा जो रिफ्लेक्टेड लाईट आहे याला आपण याला याची डायरेक्शन रिव्हर्स करूया. हा जो ट्रान्समिटेड लाईट आहे त्याची पण डायरेक्शन आपण रिव्हर्स करूया. आता ह्या रिव्हर्स केल्या मी डायरेक्शन इथे. तर आता ह्या लाईटची इंटेन्सिटी किती आहे, याची इंटेन्सिटी किती आहे ए आर, बरोबर आहे, आणि याची इंटेन्सिटी किती आहे ए टी, बरोबर, म्हणजे सॉरी इंटेन्सिटी एम्प्लिट्यूड, याची एम्प्लिट्यूड ए आर आहे आणि याची एम्प्लिट्यूड किती आहे ए टी. आता ए आर, आता याच्यातला रिफ्लेक्शन कोएफिशिएंट परत आर आहे, याच्यातला रिफ्लेक्शन कोएफिशिएंट काय आर आहे, म्हणजे या एम्प्लिट्यूडचा जर या ठिकाणी रिफ्लेक्ट झाला या डायरेक्शनने तर तो ए आर इतके एम्प्लिट्यूड देईल आपल्याला. इट विल गिव्ह द एम्प्लिट्यूड ए आर स्क्वेअर, कारण ए आर इंटू आर, ए आर इंटू आर म्हणजे ए आर स्क्वेअर. म्हणजे आपल्याला हा जो लाईट आहे आपण इथे आपण रिफ्लेक्ट केला क्यू या पॉइंटला, तो या इकडे, पण काही लाईट हा ट्रान्समिट होईल, याच्यातला काही लाईट हा काय होईल ट्रान्समिट होईल या डायरेक्शनला. तर या मीडियम मध्ये ट्रान्समिशन कोएफिशिएंट किती आहे टी आहे, म्हणजे ए आर इंटू टी इतका लाईट या डायरेक्शनला काय होऊन जाईल ट्रान्समिट होऊन जाईल. हा इतका लाईट ट्रान्समिट होऊन जाईल. तसा हा रे आपण रिव्हर्स केला ए टी, तर ए टी या डायरेक्शनने काय होईल रिफ्लेक्ट होईल, या डायरेक्शनला काय होईल तो रिफ्लेक्ट होईल. पण आता सेकंड मीडियम मध्ये एम्प्लिट्यूड रिफ्लेक्शन कोएफिशिएंट समजा आपण आर डॅश घेतला, एम्प्लिट्यूड रिफ्लेक्शन कोएफिशिएंट आर डॅश घेतला, तर या डायरेक्शनला रिफ्लेक्ट झालेला लाईट किती असेल ए टी आर डॅश, ए टी आर डॅश. पण हा लाईट पुन्हा क्यू या पॉइंटला या डायरेक्शनने काय होईल ट्रान्समिट होईल. आता या मीडियम मध्ये ट्रान्समिशन एम्प्लिट्यूड ट्रान्समिशन कोएफिशिएंट समजा टी डॅश आहे, तर टी डॅश आणि हा ए टी म्हणजे ए टी टी डॅश इतका लाईट हा काय होईल ट्रान्समिट होईल. तर ज्यावेळेला आपण
हे दोघं रे आपण रिव्हर्स केले तर आपल्याला हा एक रे मिळाला आणि हा एक रे मिळाला, बरोबर. पण आपल्याला काय पाहिजे की जर हा इन्सिडेंट रे असेल आणि हे रिफ्लेक्टेड रे असतील, हा इन्सिडेंट रे आणि हे रिफ्लेक्टेड आणि ट्रान्समिटेड रे असतील, तर यांच्या जर डायरेक्शन मी चेंज केल्या तर मला ओरिजिनल अँप्लिट्यूड मिळाली पाहिजे. याला म्हणतात प्रिन्सिपल ऑफ रिव्हर्सिबिलिटी. याला म्हणतात प्रिन्सिपल ऑफ रिव्हर्सिबिलिटी, बरोबर. म्हणजे आपल्याला म्हणजे ए आर प्लस ए टी, म्हणजे हा ए आर प्लस ए टी जर आपण रिटर्न केले, रिव्हर्स केले, तर आपल्याला काय मिळायला पाहिजे, ओरिजिनल अँप्लिट्यूड मिळायला पाहिजे. म्हणजे ए आर प्लस ए टी इज इक्वल टू ए, म्हणजे त्या ठिकाणी कुठलेही ऍब्सॉर्प्शन झालेलं नाही, नो लॉस ऑफ एनर्जी, बरोबर. मग हा ए कॅन्सल केला तर हा आर प्लस टी इज इक्वल टू 1, हे इक्वेशन मिळेल आपल्याला, आर प्लस टी इज इक्वल टू 1, बरोबर. मग आता आपण आपल्याला रिव्हर्स पाथवर अँप्लिट्यूड किती मिळाली, रिव्हर्स पाथवर आपल्याला अँप्लिट्यूड मिळाली ए आर स्क्वेअर प्लस ए टी टी डॅश, ए आर स्क्वेअर ए टी टी डॅश, बरोबर. आता हे ए आर स्क्वेअर ए टी टी डॅश इज इक्वल टू ए केव्हा राहील, ज्या वेळेला ही जी अँप्लिट्यूड आहे याच्यावर तुमची झिरो अँप्लिट्यूड असेल, म्हणजे ए टी आर डॅश प्लस ए आर टी इज इक्वल टू झिरो, ए टी आर डॅश प्लस ए आर टी इज इक्वल टू झिरो ज्या वेळेला असेल त्यावेळेला तुम्हाला ए आर स्क्वेअर प्लस ए टी टी डॅश इज इक्वल टू ए मिळेल, बरोबर. म्हणजे आपल्याला हा आर प्लस टी इज इक्वल टू 1 मिळाला इथे इक्वेशन 1, आणि हा ए आर टी प्लस ए टी आर डॅश इज इक्वल टू 0, किंवा आपल्याला जर ए आर स्क्वेअर प्लस ए टी डॅश इज इक्वल टू ए पाहिजे असेल तर आपल्याला ए आर टी प्लस ए टी आर डॅश इज इक्वल टू 0 असला पाहिजे. आता या ठिकाणी आपण ए टी कॉमन काढला तर आर प्लस आर डॅश इज इक्वल टू 0 मिळेल. आता हा ए टी कडे नेला तो 0 नेल, म्हणजे आर इज इक्वल टू मायनस आर डॅश, आर इज इक्वल टू मायनस आर डॅश. तर याचा अर्थ काय झाला की आर इज इक्वल टू मायनस आर डॅश, the negative sign shows that the displacement for the reflected waves are opposite in direction. तर याचा अर्थ काय, this implies that there is a phase change of pi on reflection. आता हा r इज इक्वल टू मायनस आर डॅश आला, म्हणजे त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट काय झालं, रिव्हर्स झालं, कारण r इज द amplitude reflection coefficient, amplitude reflection coefficient in one medium and this is the amplitude reflection coefficient in the another medium. म्हणजे दुसऱ्या मीडियम मध्ये रिफ्लेक्शन कोएफिशिएंट चेंज होतोय, बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय झाला की आर इज इक्वल टू मायनस आर डॅश, म्हणजे देर इज अ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट, देर इज the negative sign shows that the displacement for the reflected waves are opposite in direction. म्हणजे डिस्प्लेसमेंट जे रिफ्लेक्टेड वेव्हचे काय ऑपोजिट दिसतात आपल्याला. म्हणजे याचा अर्थ काय झाला की दिस इम्प्लाइज दॅट देर इज अ फेज चेंज ऑफ पाय ऑन रिफ्लेक्शन. म्हणजे एखाद्या प्लेन सरफेसवर जर आपण लाईट इन्सिडेंट केला तर तो जो रिफ्लेक्टेड लाईट असेल तर त्या रिफ्लेक्टेड लाईट मध्ये आणि या इन्सिडेंट लाईट मध्ये काय असेल, देर इज अ फेज चेंज ऑफ पाय. तर पाय इतका त्याच्यामध्ये फेज चेंज झालेला असेल. आणि दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इन द केस ऑफ ऑप्टिक्स. या ऑप्टिक्स मध्ये ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. तर आपल्याला या दोन इक्वेशन्स मिळाल्या. हे पहिले इक्वेशन मिळालं होतं आपल्याला ए आर स्क्वेअर प्लस ए टी टी डॅश इज इक्वल टू ए. जर आपल्याला हे इक्वेशन सॅटिस्फाय करायचं असेल तर आपल्याला ए आर टी प्लस ए टी आर डॅश इज इक्वल टू 0 व्हायला पाहिजे. या ठिकाणी आपण ए टी कॉमन काढला, म्हणजे ए टी आर प्लस आर डॅश इज इक्वल टू 0, आणि म्हणून आर इज इक्वल टू मायनस आर डॅश या इक्वेशन आपल्याला येतो. तर या फ्रॉम इक्वेशन 2 हा ए टी टी डॅश वरून आपल्याला ए मायनस ए आर स्क्वेअर, या ठिकाणी ए कॉमन काढला 1 टी टी डॅश इज इक्वल टू 1 मायनस आर स्क्वेअर. तर आपल्याला हे तीन इक्वेशन्स या ठिकाणी मिळतात. तर हे इक्वेशन 4 इज नॉट इम्पॉर्टंट, आपल्याला इक्वेशन 3 फार महत्वाचं आहे. तर इक्वेशन अकॉर्डिंग टू दिस इक्वेशन 3 the negative sign shows that the displacement for the reflected waves are opposite in direction. म्हणजे डिस्प्लेसमेंट जे ते आपल्याला काय दाखवत आहे, ऑपोजिट दाखवत आहे. याचाच अर्थ असा आहे की देर इज अ फेज चेंज ऑफ पाय ऑन रिफ्लेक्शन. सो दीज आर द व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट फ्रॉम दिस. तर फक्त यू रिमेंबर दिस डायग्राम्स. या डायग्राम्स कडे बघायचं आपल्याला. आपण हा इन्सिडेंट लाईट घेतला, त्याचा आपण इकडे हा रिफ्लेक्ट झाला, हा रिफ्रॅक्ट झाला किंवा त्याला आपण ट्रान्समिट झाला. आता किती प्रमाणामध्ये रिफ्लेक्ट झाला, तर तो ए आर इतक्या प्रमाणामध्ये रिफ्लेक्ट झाला.
किती प्रमाणात ट्रान्समिट झाला तर 80 इतक्या प्रमाणात तो ट्रान्समिट झाला. यांच्या डायरेक्शन्स आपण चेंज केल्या. या डायरेक्शन चेंज केल्यानंतर त्याचं काय होतंय तर या पॉइंटला परत इथे रिफ्लेक्शन होईल. या हा लाईट आर क्यू जो आहे तो रिफ्लेक्ट होईल आणि रिफ्रॅक्ट होईल. तसंच हा टी क्यूब जो लाईट आहे रे आहे तो क्यू या पॉइंटला रिफ्लेक्ट पण होईल आणि क्यू पी डायरेक्शनला तो ट्रान्समिट होईल. तर अशा पद्धतीने हे जर आपण व्यवस्थित अरेंज केलं तर आपल्याला एक लक्षात येतं की देर इज अ फेज चेंज ऑफ पाय ऑन रिफ्लेक्शन. सो तर याच्यावरून आपल्याला काय कन्क्लुजन काढता येतं. इफ देर इज अ फेज चेंज ऑफ पाय ऑन रिफ्लेक्शन इन मीडियम 1, जर मीडियम 1 मध्ये फेज चेंज होत असेल तर देर मस्ट नॉट बी फेज चेंज ऑफ पाय ऑन रिफ्लेक्शन इन मीडियम 2. म्हणजे रेअर मीडियम मध्ये आपण देर इज अ फेज चेंज, पण डेन्सर मीडियम मध्ये फेज चेंज होत नाही. जर if there is a phase change of pi on reflection in medium 2, then there must not be a phase change on pi on reflection in the medium 1. म्हणजे एका मीडियम मध्ये जर फेज चेंज झाला तर दुसऱ्या मीडियम मध्ये तो होणार नाही, असा त्याचा अर्थ आहे. तर आपल्याला दोन कन्क्लुजन्स काढता येतात. देर इज अ फेज चेंज ऑफ पाय व्हेन लाईट इज रिफ्लेक्टेड इन द सेम रेअर मीडियम फ्रॉम द रिफ्लेक्टिंग सरफेस ऑफ ए डेन्सर मीडियम. देर इज नो phase of pi, there is no change of phase of pi when light is reflected in the same denser medium from the reflecting surface of a rare medium. म्हणजे जर डेन्सर मीडियम मध्ये असेल तर त्या ठिकाणी तो फेज चेंज होणार नाही. सो एवढं काही लक्षात ठेवू नका, परीक्षेच्या दृष्टीने पण लक्षात नाही ठेवायचंय. यू रिमेंबर ओनली दॅट देर इज अ फेज चेंज ऑफ पाय ऑन रिफ्लेक्शन. म्हणजे जर लाईट एखाद्या सरफेसवरून रिफ्लेक्ट झाला असेल तर त्याच्या फेजमध्ये पाय इतका बदल होतो. एवढंच फक्त या स्टोक्स स्टेटमेंटने आपल्याला सिद्ध करायचं होतं. सो दिस इज ऑल अबाउट द लॉइड्स मिरर, सिंगल मिरर. नंतर आपण फ्रेस्नेल बायप्रिझम बघितला, फ्रेस्नेल बायप्रिझम आणि लॉइड्स मिररचा डिफरन्स आपण बघितला, आणि त्याच्यानंतर आपण स्टोक्स स्टेटमेंट या ठिकाणी आपण कंप्लीट केलं. सो टुडे एवढंच डिस्कशन आपल्याला करायचं होतं. डू यू हॅव एनी क्वेश्चन्स? यू कॅन